काढकन मोडशील ना मधल्या मध्ये. आपलं वय काय, या वयात आपल्याला कोणत्या गाण्यात रमायचं असतं हे सगळं ठरव ना आयुष्यात कधीतरी. असं काही नसतं. माझे बाबा नेहमी म्हणायचे आपल्या आयुष्यात वय म्हणजे ना. चहा कर जा. करते नुसत्या ऑर्डरी सोडा. पसारा केवढा झालाय घरात तो आवरा जरा. होय. आणि तो चोरून आणलेला बुके फेकून द्या आता. ए, चोरून नाही आणलाय तो, बॉसने मला दिलाय. काल मला 20 वर्ष पूर्ण झाली बँकेत. बॉसने किती कौतुकाने दिलंय तुला माहितीये. बॉसने अगदी तोंड फाटेस्तोवर कौतुक केलं माझं. ते भाषणात म्हणाले वा. एका वाने तुमच्या बॉसचं तोंड फाटलं. थर्मोकोलचं तोंड होतं की काय. ए, सकाळी ढग गिळलास की काय. कुठलं हसणं हे, काय हसतेस का तू. याच हसण्यावर एक दिवस भुलला होतात. ए, नवऱ्याचं कौतुक जरा कर ना आयुष्यात. कौतुक कर. 20 वर्ष झाली आहेत मला. 20 वर्ष काय वर्ष गेली यार. खरंच मला आठवतंय माझं सगळं स्ट्रगल ना चलचित्राप्रमाणे असा डोळ्यासमोरून जातोय माझ्या. चिपळूणच्या छोट्याशा गावातला एक तरुण धडाडीने असा मुंबईत येतो काय. आणि जनरल मॅनेजर. सही 18 वर्ष झाली आहेत लग्नाला. माझा स्ट्रगल आजपर्यंत पूर्ण ऐकलाच नाही आहे. किती आपटायची ग मला सांग बघू. जाऊ दे, सोडू दे. आले ये घ्या. ये ये. अरे वा, चहा आणलास. आण 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 आण. तयार. अगदी 2 मिनिटात आणलास. तयार वा, वा. होता. वाईट वाईट आहे. काहीच आवडत नाही तुम्हाला. नाही, अतिशय वाईट चहा. वा 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 वा. मेंटेन आहेस तू. प्यान. इतकी वर्ष मेंटेन आहेस तू. तर मला सांग, लग्नाच्या पहिल्या रात्री गरम दुधाचा तू ग्लास घेऊन आली होतीस. त्याचे साईड इफेक्ट्स कुठे आहेत. म्हणजे पोरगा कुठे, आपला पोरगा ओंकार कुठे आहे. कसं बोलता हो नेहमी ओंकुला. असं नका बोलू तुम्ही. आहे कुठे. तो येऊरला गेलाय. येऊरला गेलाय. येऊरच्या जंगलात काय करतोय तू. त्यांचं ना स्टडी सर्कल असतं. ते रात्रभर तिथे जाऊन अभ्यास करतात. येऊरच्या जंगलाचं वातावरण अभ्यासाला पोषक नसतं. ते कशाला पोषक असतं. या आवाजाला. कळलं. म्हणजे कळलं का तुला. त्याला सांग तिकडे येऊरच्या जंगलातून इकडे ये घरी अभ्यासाला. एखादा बिबटा घुसला भूगोलाचं कवर फाडेल त्याचं. आणि इकडे बोलव त्याला. सतत वाईट बोला फक्त माझ्या मुलाला. बोलव त्याला. आत्ताच्या आत्ता बोलव. नाही अहो, मला येईल इथे ना माझ्या समोर तो. अभ्यास कर. तो अभ्यास करतो. येईल नाही तो. सांगितलं ना. आत्ता बोलव त्याला इथलं इथे. मी करते फोन. थांबा. मला पाहिजे तो आत्ताच्या आत्ता. बाबा. आला. अय्या तुलाच फोन लावत होते. आई. आलास. अरे बापरे, वेगळ्याच मूड मध्ये. मला धस्सच होतं असा मूड मध्ये आला की. बाबा. होय काय झालं. आई. होय. हे काय घेऊन आलायस. कोण आहे ही. बाबा. बाबा ही अप्सरा आहे. स्वर्गातली. स्वर्गातली अप्सरा आहे. ही स्वर्गातली अप्सरा आहे. थोडा तर वेळ घे. 2.5 सेकंदात कसा विश्वास बसतो का तुझा. कशाला प्रश्न विचार ना. ही कोण आहे, का आली, पृथ्वीवर कशी आली, हे प्रश्नात पडत नाहीत. ही अप्सरा आहे. ही अप्सरा नाहीये. ही अप्सरा आहे. अगं नाही ग, ही कसली आली आहे. ही अप्सराच आहे. अप्सराच नाही. हे पाणी इथलं नाहीच. हे वरचं आहे. पालिकेचं पाणी पिऊन तयार झालेली त्वचा ही असूच शकत नाही. एवढी नितळ त्वचा आहे. सुंदर सुंदर खूप सुंदर आहे. खूप सुंदर आहे. खूप सुंदर आहे. खूप सुंदर आहे. आई. आई. अगं नाही ग, हे स्वर्गातला माणूस ह्या चेहऱ्याचा नसतो ग. कसा आहे ते बघ रे जरा. बघ चेहरा तिचा. तुम्हाला काय माहित. तुम्ही किती वेळा स्वर्गात गेलात. स्वर्गात तू त्याचीच वाट बघतोस ना. मी स्वर्गात कधी जाण्याची. हा ऐक 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 ऐक. चिडू ए इकडे इकडे काय 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 भानगडे. प्रामाणिकपणे सांग. चिडू नका. काय. कोण आहे. अहो किती वेळा तेच विचारताय बाबा. अहो अप्सरा आहे ती अप्सरा. अरे अप्सुडी. अप्सुडी. अप्सुडी झाली ती तुझी. ज्या माणसांवर आपण प्रेम करतो त्याच्या नावापुढे लाडाने आपण डी लावतो. डी. तुम्हाला मी कधी बाबुडी म्हणालोय. समजून जा काय ते. म्हणजे अप्सुडी. असं नाही. चिडू नका. अप्सुडी. हा. ही माझी आई, हे माझे बाबा. काय बोलतोय?
ही माझी आई, मी आई. हे माझे बाबा. मी आहे. टफली वाले, टफली बजा, टफली वाले. ऐक ना ऐक ना अरे तू कधीपासून आहेस तिकडे वरती? अरे मी स्वर्गातच असते. अरे काय गप्प आहे? काय चाललंय? तू कशाला गप्पा मारतेस अशा? आधी ती बोलत नव्हती, असं केल्यावर बोलायला अरे लागली. गप्प मार असं तू ना ती करते ना, ती डान्सर आहे, अप्सरा ती आहे. थांब ना जरा. आई 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 अप्सरा. बापरे, अप्सरा आली आपल्या घरात. अशी कशी? खरी अप्सरा. तुम्हाला तर काहीच केला. पटत नाही. एक मिनिट, मी काहीतरी, एक मिनिट, अप्सरा आली आता काहीतरी करायला पाहिजे. अगं, आई काय करतेस? माझ्या आई, काय बुकीत करतेस? तुला- माझ्या बुकीत तुला- इकडे बघा. निर्माल्य कर, ये. निर्माल्य ये. पाय ठेव, निर्माल्य होऊ दे, फुलांचं निर्माल्य होऊ दे. नमस्कार करते हा. ही खरी अप्सरा आहे. मला तिच्या मागे तेजोवाला दिसत आहे. बल्ब आहे, बल्ब वर वरचा बल्ब आहे तो. कुठलं तेजोवाला दिसतंय तुला? ए हे कोण आहे? हे हिला पाठव. कोण आहे ही? कोण आहे काय बाबा? अप्सरा आहे, सांगितलं ना तुम्हाला. अरे ही अशी अप्सरा असू शकत नाही रे. हो का? एक मिनिट, हिचा ना चेहरा कुठेतरी बघितला रे वाटतंय. एक मिनिट, डोंबिवली स्टेशनच्या बाहेर रस्ता खणतात तिथे जेसीबी बघत याची याची करत उभी असतेस का रे? नाही, नाही. काय काही असं ना कारण नसताना खड्डे असे बघत राहतात तासन तास. काय काम असतं मला माहित नाही. ही तिथे असते, मी बघितलं. बाप अपसुंडी. माझ्यावर कोणाचा विश्वास नाही. मी फुटक्या नशिबाची. बाबा याला पुढचं आठवत नाही. बाबा बात अडकलाय तो. गप्पा बसा तुम्ही. मला काही घेणं देणं नाही. काय मुळात काय? स्वर्गात मुळात काय? अप्सरा नाही येऊ अहो, शकत. विश्वास ठेवा ना जरा, विश्वास ठेवा. ही अप्सरा आहे या घरात, ह्या विषयी मला आता बोलणं नकोय. दॅट्स फायनल. ही अप्सरा आहे म्हणजे आहे म्हणजे आहे. मान्य करा ना, एवढं काय अडून बसायचं त्याच्यात. पण आहे अप्सरा. पण ठीक आहे, मान्य करतो. मान्य करा मग. हा, अप्सरा आहे हे मी मान्य करतो. कराच पण मान्य. अप्सराला एवढे वाईट चांगले चांगले चॉईस असताना मरायला आपल्या घरात कशाला येईल ती अप्सरा? गुड. हे प्रश्न विचारा ना, मुद्द्यावर या. बाबा बाबा कोई मिल गया होते, कोई मिल गया होते. काय ते कॅरेक्टर ठरव एक काय ते. बाबा मेहर कोई जान असं नको करूस. कर. मगाशी काय कॅरेक्टर होतं ते कंटिन्यू कर. त्याची खूप मोठी कहाणी आहे बाबा. ही जेव्हा स्वर्गात होती ना, थांबा ओंकार, माझी कहाणी मीच सांगते. ऐका. तू नको करू ना. तिचं ठरलंय ना सगळं असं ह्याच्यात करायचं. तू नको नको. अपसुंडी करतो. तर मी अप्सरा असल्या कारणाने गंधर्वासमोर नृत्य करत होते. अच्छा, गंधर्व समोर. हे डेक्कन चौकात ना? अगं, गंधर्व म्हणजे बाल गंधर्वाच्या समोर चौकात तिकडे जाऊन नृत्य नव्हते करत ती. गंधर्वासमोर म्हणजे वर ते बसलेले असतात त्यांच्या समोर जाऊन नृत्य करत होती स्वर्गात. इथं काय संबंध याचा? कशाला करता? दमता तर कशाला करता? पाठीचा कणा मोडेल ना तुमच्या. कशाला? असतो का मराठी माणसाला? घ्या हेचे अजून सामाजिक पंचेस आहे का? लॉजिकची बॉम्ब हिचे सामाजिक पंचेस टाकते. हो सर, होल्ड सर, हिला व्हॅनिटीचा जनरेटर म्हणून बोलवा ना उद्यापासून. मी गप्प बसते. बाबा, काय बोलताय मी तुम्ही? काही बोलत नाही. मी गप्प बसते. आई विषयी काय बोलताय? माझं कोणी ऐकत नाही. अपसुंडी रडू नकोस. रडवलत पुन्हा तिला. अरे तिची पूर्ण स्टोरी तरी ऐकून घ्या ना. पूर्ण स्टोरी तरी ऐकून घ्या. तर मी गंधर्वासमोर नृत्य करत होते. मी गिरकी घेत होते. गिरकी घेता घेता माझा तोल गेला. मी गंधर्वावर पडले. गंधर्व द्राक्ष खात होता, ते त्याच्या नाकात गेलं. कुठली गोष्ट चल रे. ड्रामा पाहिजे हे घुसवायचं का? काय उगीच आपल्याला काहीतरी. पुढे काय झालं? मी पडले, तो चिडला, त्यांनी मला शाप दिला. देश देश त्यांनी मला शाप दिला की मी तिथपासून बेडूक होईन. आणि तेव्हापासून तब्बल 2 वर्ष मी येऊरच्या जंगलात बेडूक म्हणून आयुष्य जगते. रडू नको. मला ये इथे बस. ये, रडू नको. बस. रडू नको. अत्यंत बोर काय गोष्ट नाही. आहे ही. रडायचं नाही. मी आहे असं ना? कोण बेडूक मी आहे. हा, रडायचं नाही. तुझ्यासाठी काय करू? काही आणू का मी? काही आणू?
तुला बादलीभर चिखल वगैरे देऊ का त्यात डुबशील आई आई ती आत्ता बेडूक नाहीये, ती आता अप्सरा आहे, बघतेस ना तिला. हो सॉरी. आई माझ्यामुळे उद्धार झालाय तिचा. कितीचा उद्धार झालाय, काही हरकत नाही. देऊन टाका काय तो उद्धार क्लिअर करून टाका. बिंडॉक आहे बिंडॉक 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 आहे बिंडॉक आहे बिंडॉक चालू आहे तुझा बिंडॉक म्हणाला. अरे उधार 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 म्हणजे जे आपण उसने पैसे देतो ते तू म्हणतेस. हा म्हणतोय तो उद्धार जो तू आमच्या आयुष्यातून आमचा केलेला आहेस. लक्षात आलं का? नका एक मिनिट, ना तू आता काय म्हणालास? उद्धार केलाय. तू हिचा उद्धार केलेला आहेस म्हणजे नक्की काय कांड केलंयस तू मला सांग. ओंक्या वय ठरव कॅरेक्टरचं. वेगवेगळं मग काय रिॲक्ट होऊ मला कळत नाहीये. वेळ ठरव. चिडून काय उद्धार केलायस? गंधर्वानी जसा हिला शाप दिला तसा तिला उच्चापही दिलाय बाबा. गंधर्व म्हणाला की एक तेजपुंज, एक देखणा मुलगा तुझ्या समोर येईल आणि त्याच्या पदस्पर्शाने तू बेडकाची अप्सरा होशील. आणि तब्बल 2 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हा तेजपुंज मुलगा माझ्या समोर आला. त्याच्या पदस्पर्शाने माझ्या बेडकाची अप्सरा झाली. बेडकाची अप्सरा झाली. अप्सरा झाली. एका महिन्यात 50,000 मेंटेनन्स होईल आपला. नको नाचूच असं. हे का करतेस तू? नाही नाचत ते होत आहे. केवढी खोटाडी किती घाणेरडी गोष्ट आहे रे ही. काय घाणेरडी? एवढा ड्रामा यायच्या नसतं का असं? काय नसतं? अरे हे एवढं होईल का कधी? किती हे बघ ठीक आहे मान्य केली तुझी गोष्ट जरी मी मान्य केली तरी हा तेजपुंज आहे. हा हा अरे नाही रे नाही. अरे हा जो आहे ना ह्याला काहीही किंमत नाही अख्ख्या गल्लीत. कबूतर आहेत ना कबूतर याची ओळख कशी करून देतात? मीट माय कमोड अशी ओळख करून देतात. सगळी शिट्टा त्याच्या डोक्यावर. हा कसला आलाय ह्याच्या इग्नोर कर बाबांना तू. अरे रस्त्यात उंट चालायला लागले ना की हत्ती भुंकतातच. तिचा हत्ती भुंकतो आणि मग काय कबूतर असा आवाज काढतो. दरवाजाचा आवाज हत्तीचा म्हणून काढला. थंडवतोय मारेल एक गाठपडा. एक मिनिट ही जी आलेली अप्सरा म्हणून या साईडला चाल. या साईडला तिकडे हो. ही किती वेळ राहणार आहे घरात? ही मला माझ्या घरात नको आहे. हाकला होईला. तुमच्या घरात थांबायचं पण नाही आम्हाला. म्हणजे 10 बायतीची खोली ही माझ्यासाठी नाहीये. मी स्वर्गात चाललोय बाबा. प्रेम माझं पोरग स्वर्गात चाललं. नशीब काढलं माझ्या पोराने. स्वर्गात जाण्यासाठी मरावं लागेल त्याला. तयार आहे का तो? हे तुमच्यासारख्या चिंदी लोकांना, माझ्यासारख्या लोकांना नाही. मला कायमची सिटीजनशिप मिळालेली आहे कारण की आम्ही गंधर्व पद्धतीने विवाह करणार आहे आणि कायमचा तिथे सेटल होणार आहे. आई प्रेम माझी बॅग आण. हा आय वॉन्ट टू लिव्ह. मला निघायचं. ऐक ना आई मी पण येते ना तुझ्या बरोबर. दोघांची बॅग भरते. थांब. लेह लडाखच्या टूरवर चाललात दोघे? चाललात कुठे तुम्ही? स्वर्गात आई 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 जाणार आपण स्वर्गात. आपण स्वर्गात जाणार पण आधी मी जातो ना. आधी मी जातो सगळं सेटलमेंट करून येतो मग तुला घेऊन जातो. मग ट्रॅव्हल इन्शुरन्सवर आपण तुला वर नेऊ. मग सांगू तेरे को गुडघे दुख रहे खाली येणारच नाही तू परत. फक्त ह्या सगळ्यासाठी आपल्याला तिला 3 लाख सुवर्ण मुद्रा द्यायच्या आहेत. एवढंच ना? हा. हे देतील ना? द्या सुवर्ण मुद्रा द्या. लसूण मागितलीस माझ्याकडे? सुवर्णमुद्रा कोण ठेवतो खिशात? मी नाही देणार. एक सुवर्णमुद्रा काय काही देणार नाही. 1 पैसा देणार नाही. वाटलंच होतं मला. मला माहित होतं हा माणूस मागे फिरणार. तू काळजी करू नकोस. मी आहे ना. मी आहे. मी तुला माझं स्त्रीधन देईन. पण माझी सून हीच होणार. काही काळजी करू नको. हे स्त्रीधन घे. माझे सगळे दागिने घे माझे. तू माझी सून म्हणून मला मान्य आहे. धन्यवाद आई. आई धन्यवाद. अपसुंडी चल आपण निघूया. नाही ओंकार, मी आता तुम्हाला माझ्या बरोबर नाही नेऊ शकत. अगं नाही आपलं विमान थांबलंय ना गच्चीवर. नाही पण सुवर्ण मुद्रा हव्या होत्या ना. हे फक्त सोनं आहे. मी वर जाते याचं सुवर्ण मुद्रांमध्ये रूपांतर करते आणि मग तुम्हाला विमान पाठवते. म्हणजे माझ्याकडे आता सुवर्ण मुद्रा नाहीत म्हणून मी येऊ शकत नाही. हो ओंकार. माझं ऐक माझं. लाज आहात तुम्ही लाज. 4 सुवर्ण मुद्रा खिशात नाही ठेवतायत. अरे काय फणी आहे का ते सोनं मुद्रा खिशात ठेवायला? 4 नका बोलू. डिस्गस्टिंग. ओंकार अरे ती दागिने घेऊन चालली आहे तू. तुम्ही नाराज होऊ नका. मी तुम्हाला विमान पाठवते. लवकरच भेटू आपण. बाय. ती विमान पाठवणार आहे. आई 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 वर विमान असतात. इथे इथे टाटा करूया. काय म्हणतात? ए
ए, ती विमानाने जाणार होती ना, तो गंधर्व बाईकवर डबल सीट घेऊन चाललाय तिला. टाटा. ती टीटूला जाणार असणार आणि टीटून तिचं स्वर्गाचं प्लेन असेल. आता तुझे टिटू आणि पिटूचे विनोद बाहेर काढतो मी. आता मी आहेस आणि तू आहे. काय काय करतोय? तुझं पुरुष धन बाहेर काढतो आता.